मराठा समाजासाठी ज्या काही योजना लागू करणं असो, या सर्व योजना जस्टिस शिंदे कमिटी असेल, गायकवाड कमिटी असेल, त्याचबरोबर या ठिकाणी जे काही आम्हाला करता आलं ते मागासवर्ग आयोग असेल, याच्या माध्यमातून अनेक गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच मी देखील आवाहन केलं होतं की गणपती उत्सवामध्ये आंदोलनामुळे गणेश भक्त, लाखो गणेश भक्त महाराष्ट्रात येत असतात. महाराष्ट्रातला गणेश भक्त आहेतच, परंतु देशभरातून विदेशातून देखील मुंबईमध्ये गणेशोत्सवानिमित्त लाखो लोक येत असतात. त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये ही आमची भावना होती आणि मला वाटतं ही प्रत्येकाची भावना आहे. याचं भान आणि याची जी काय काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. सर, एक महत्त्वाचं, गेल्यावेळी ज्यावेळी मनोज जरांगे आले होते त्यावेळी तुमची मध्यस्थी झाली होती आणि ते वाशी टोलण्यावरून पुन्हा गेले होते. यावेळी जर गरज पडली तर पुन्हा एकनाथ जाणार नाही. यामध्ये आम्ही त्यांना जाहीर आवाहन केलेलं आहे, विनंती केलेली आहे की चर्चेतून प्रश्न सुटत असतात आणि चर्चेद्वारे प्रश्न सुटले पाहिजे, सुटतात. आणि त्यामुळे अनेक प्रश्न असे आहेत की चर्चेद्वारे सुटलेले आहेत. आणि त्यामुळे या ठिकाणी आंदोलनामुळे मी पुन्हा एकदा सांगेन की गणेश भक्तांची कुठेही गैरसोय होऊ नये याची काळजी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी घेतली पाहिजे. कारण आपण पाहिली या महाराष्ट्रामध्ये मोठी मोठी आंदोलनं झाली, परंतु आपल्या आंदोलनाचा इतर लोकांना त्रास होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेतलेली है। हिंदी में जानना चाहेंगे, आज गणपति बप्पा के दर्शन लिए हैं, प्रार्थना भी की गई है, किस प्रकार से देखते हैं और क्या गणपति का आगमन हुआ है, गणपति बप्पा का गणेशोत्सव शुरू हुआ है और आज सभी के गणेश भक्तों के दिल में एक आनंद है, चैतन्य है, एक ऊर्जा प्रेरणा है। और गणेशोत्सव ये महाराष्ट्र का सबसे बड़ा उत्सव है और पूरे महाराष्ट्र में नहीं, देश में सभी लोग मनाते हैं और विदेश में भी गणपति उत्सव मनाते हैं। और ये बहुत ही गणेशोत्सव के आगमन की लोग राह देखते रहते हैं। महाराष्ट्र में भी अभी मराठी नहीं, सभी समाज के लोग गणेशोत्सव मनाते हैं, ये बहुत बड़ी बात है। और गणपति बप्पा का आगमन हो चुका है और बहुत हर्षोल्लास में ये आनंद उत्सव, गणेशोत्सव के सभी लोग मना रहे हैं। मैं इतना ही कहूँगा कि गणपति बप्पा हमारा विघ्नहर्ता है, दुख दूर करने वाला है। ये महाराष्ट्र के सब दुख संकट दूर करे, विघ्न दूर करे और इस महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करे। यह हमारे बड़ी राजा किसान जो है ये हमारा अन्नदाता है, उसे भी सुखी करे, उसके जीवन में बदलाव लाए, अच्छे दिन लाए। हमारी लाडली बहनें हैं, भाई है, सभी लोग, महाराष्ट्र की तमाम जनता, ये सभी लोगों को, हमारे देशवासियों को गणपति बप्पा आशीर्वाद दें और सभी संकटों को दूर करें, उनके जीवन में परिवर्तन। तर आपण पाहतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांना दिलेल्या परवानगी संदर्भात बोलत होते। आंदोलनामुळे गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी मात्र मनोज जरांगे पाटील यांनी घ्यावी असं शिंदे यांनी वक्तव्य केलेलं आहे। मनोज जरांगेंना एका दिवसासाठी आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली आहे, मात्र गणेशोत्सवाचा काळ आहे आणि त्यामुळे मुंबईत अनेक भाविक भक्त येत असतात आणि त्यामुळे या गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी आपल्या आंदोलनाच्या काटेकोर पद्धतीने अवलंब करावा, शिस्तबद्ध रीतीने आंदोलन करावं आणि याची पुरेपूर काळजी मनोज जरांगे पाटील यांनी घ्यावी असं शिंदेंनी म्हटलंय।